सुस्वागतम. व्यासपीठावरील आदरणीय आणि सलग 27 वर्ष या आमच्या कार्यक्रमाला येणारे पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, विद्यमान खासदार गिरीश भाऊ, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने, नगरसेवक आणि नुकतीच ज्यांची पुणे शहर सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे भाजपच्या, असे राजेश येनपुरे, पुणे शहराच्या नवनियुक्त चिटणीस आणि नगरसेविका गायत्रीताई खडके, त्याचप्रमाणे आजचे आपले गौरव सत्कारार्थी श्री अभय माटे आणि डॉक्टर दिलीप देवधर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे कार्यवाह महेशजी करपे, या सगळ्यांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो. गेले वर्षभर जगभरात कोरोनामुळे अनेक प्रकारची संकटं निर्माण झाली. अमेरिका, इंग्लंडसारख्या अनेक देशांपेक्षा आपल्याकडची परिस्थिती ही खूपच चांगली आहे. आजही आपल्या सरकारने खूप चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली. त्याचप्रमाणे आपल्या पतसंस्थेने सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण वेळ काम करून खातेदारांना आपण घरपोच सेवा उपलब्ध करून दिली. सर्व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच रक्कम आपण पोचवली. अनेकांना RTGS, NEFTच्या माध्यमातून आपण सेवा दिली. याकरता आपल्या ज्या सहकारी बँक आहेत, ज्यांच्यामार्फत आपण हे व्यवहार करतो, जनता सहकारी बँक असेल, विश्वेश्वर बँक असेल, कॉस्मॉस बँक असेल, या बँकांनाही आम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. कारण त्या बँकांमधल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्या पद्धतीची त्यावेळेला सेवा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे आपण या करोना काळात आपल्या संस्थेतर्फे पंतप्रधान निधी तसेच मुख्यमंत्री निधीलाही मदत केली आणि बऱ्याच प्रकारचे उपक्रम आपण त्या ह्याच्यात राबवले आपल्या सभासदांकरता. तसंच आज आता 31 डिसेंबर अखेर आपल्या संस्थेची स्थिती आहे. 1730 आपले सभासद आहेत. भाग भांडवल 1,55,90,000. रिझर्व्ह फंड हा 3,99,00,000 आहे. बँकेत आपली जी गुंतवणूक आहेत विविध बँकांमधली ती 11,73,00,000 आहे. सभासद ठेवी 28,43,00,000 आहेत आणि सभासद कर्ज 23 कोटीचं आहे. या पद्धतीने आपण काम करत आहोत. आपले खासदार गिरीश भाऊ हे अधेमध्ये आम्हाला चौकशी करत असतात की काम कसं चालू आहे, ते माहिती घेत असतात. म्हणजे ते कुठल्याही कामात प्रत्यक्ष इन्व्हॉल्व होत नाहीत, पण माहिती घेत असतात. कुठेही आम्हाला सांगत नाहीत याला असं द्या, त्याला हे करा. कधीही आजपर्यंत 27 वर्षात हा विषय नाही. पुढल्या वर्षी आपल्या संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, ते अधिक चांगल्या पद्धतीने साजरं करायचं असं आमचं नियोजन आहे. किमान 3 ते 4 कार्यक्रम वर्षभरात आम्हाला आयोजित करायचे आहेत. मी भाऊंना विनंती करीन की तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला आम्हाला हवे आहात. तुमच्या वेळा बघून मगच आम्ही कार्यक्रम ठरवू. यानंतर मी चौफेर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर यांना गिरीश भाऊंचं स्वागत करायला सांगतो. निरंजन गोळे यांनी स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने यांचे स्वागत करावे. अभिजित गाडगे यांनी नगरसेवक राजेशजी येनपुरे यांचं स्वागत करावे. आणि यशोधन पतसंस्थेच्या उपाध्यक्षा आशाताई क्षीरसागर यांनी नगरसेविका गायत्रीताई खडके यांचं स्वागत करावं.
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण समाजात विविध क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या काही आपल्या संबंधित व्यक्तींचा गौरव करत असतो. त्यानुसार या वेळेला आपण डॉक्टर दिलीप देवधर आणि श्री अभय माटे यांचा सत्कार करायचं ठरवलं. आम्ही तसं हे केलं, त्यांना पत्र दिलं. दोघंही या ठिकाणी आवर्जून आले. प्रथम आपण दिलीप देवधर यांचा सत्कार करूया. दिलीप देवधर, मी त्यांचा परिचय थोडक्यात वाचतो. BA MA अँड MBBS FCGP पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्र विद्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. 1975 पासून अनेक कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर, म्हणजे यांना कधीही रात्री फोन केला तरी ते फोन उचलतात आणि औषधं जागच्या जागी आपल्याला लगेच कळवतात, हे औषध घेऊन ये, बरा होशील, आणि 2 दिवसांनी मला सांग. म्हणजे कधीही फोन उचलून औषध देणारे डॉक्टर आहेत ते. 86 पासून त्यांनी सुतिका सेवा मंदिराचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. ते सहजीवन वृद्धाश्रम हा भुगाव येथे त्यांनी चालू केला. तसंच त्याचं पुण्यात नारायणपेठेतही एक केंद्र आहे. वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं लेखन आहे. क्रीडा, आरोग्य या विषयांवर लेखन, सकाळ, तरुण भारत, स्वराज्य इत्यादी वृत्तपत्रातून विपुल लेखन. आरोग्य तेथे या मासिकाचं संपादन. 1987 पासून या मासिकातून 3,500च्या वर त्यांनी आत्तापर्यंत लेख प्रसिद्ध केलेले आहेत. पुणे आकाशवाणीवर अनेक भाषणं झालेली आहेत. त्यांना आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखा, सर्वोत्कृष्ट अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखा, सर्वोत्कृष्ट सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य, जीवन गौरव, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखा, डॉक्टर RK मेंढा सामाजिक सेवा पुरस्कार व बेस्ट फॅमिली डॉक्टर पुरस्कार रोटरी क्लब कोथरूड हे मिळालेले आहेत. आरोग्य, शिक्षण व साहित्य यासाठी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार, युनिसेफ या बालकल्याण विषयक साहित्यासाठी पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे कुटुंब कल्याण विषयक लेखनासाठी प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांनी आनंदी वृद्धत्व, वृद्धत्वाशी मैत्री आणि आनंदी जीवन अशी 3 पुस्तकंही लिहिलेली आहेत. मी खासदार गिरीश बापट यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर दिलीप देवधर यांचा सत्कार करावा. यानंतर श्री अभय माटे. अभय माटे हे त्यांचं खरं नाव नाही, माधव रामकृष्ण माटे हे त्यांचं नाव, पण सगळ्यांना परिचित अभय माटे या नावाने आहेत. शिक्षण BCom CA आहेत व्यवसायाने. बालपणापासून संघ स्वयंसेवक, संगीतप्रेमी, उत्तम तबलावादक, मृदुंगवादक. 1975 पासून सामाजिक कार्यांमध्ये सहभाग. आणीबाणीमध्ये कारावास आणि त्या काळामध्ये आणीबाणीच्या ह्याच्यात त्यांनी त्या जेलमधील ग्रंथालयाचं मोठं काम त्या काळात केलेलं होतं. तिथे ग्रंथालयाची जरा रचना वगैरे व्यवस्थित करणं वगैरे या दृष्टीने काम केलं. त्यानंतर 85 साली ते CA झाले. त्यानंतर प्रॅक्टिस करण्याआधी, कारण CA झाल्यावर माणूस प्रॅक्टिस करायला लागतो लगेच किंवा नोकरी करतो, पण ते थांबले. ते म्हटले आता मी CA झालो आहे, आता संघाचं काम करायचं, म्हणून त्यांनी प्रचारक म्हणून काम सुरू केलं. अनेक ठिकाणी फिरून संघाचे प्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर मग त्यांनी CA म्हणून त्यांची प्रॅक्टिस सुरू केली. 2007 साली CA पुणे चॅप्टरचे अध्यक्ष, अनेक वर्ष तिथल्या नियामक मंडळावरही काम केलं. नानासाहेब परुळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे ते माझे विश्वस्त आहेत. त्यानंतर हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थेमार्फत महाराष्ट्रात जवळजवळ 647 सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्या संस्थेचेही ते विश्वस्त आहेत.
चिन्मय मिशन या संस्थेबरोबर ते MES कॉलेजमध्ये असल्यापासून संबंधित झाले. तिथे स्वामी चिन्मयानंदांचं त्या काळात भाषण झालेलं, त्यातून त्यांनी काही स्फूर्ती घेऊन ते त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. आणि त्यांची एक सवय म्हणजे रोज कुठलाही दिवस असू दे, एक ठराविक वेळ त्यांचं ध्यानधारणा ही काही झाली तरी ते करतात. त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. म्हणजे ते त्यांचा अगदी न चुकणारा उपक्रम रोजचा आहे. या ट्रस्टचंही ते बरंच काम करतात. त्याचप्रमाणे श्री श्री रविशंकर यांच्या सुदर्शन क्रिया या योगाची अनेक शिबिरांमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांचा सहभाग असतो. तसंच श्री श्री रविशंकर विद्यामंदिर भुगाव पुणे या शाळेचे ते अध्यक्ष आहेत. दोघांचंही कार्यक्षेत्र भुगावमध्ये आहे. ते जुळून आलं आहे, म्हणजे आधी मला माहीत नव्हतं, पण दोघांचंही कार्यक्षेत्र तिथे आहे. जनता सहकारी बँक मल्टीस्टेट शेड्यूल बँक जी पुण्यातली अत्यंत नावाजलेली बँक आहे, त्या बँकेचे संचालक उपाध्यक्षही होते आणि नुकतीच त्यांची त्या बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही गौरव करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं ज्यांचा आपण कार्यक्रम ठेवला आहे, वऱ्हाड निघालं आहे लंडनला, हे कार्यक्रमाचं जे आपल्या पुढे सादर करणार आहेत ते अभिनेते संदीप पाठक यांचा सत्कार माननीय खासदार गिरीश बापट यांनी करावा. मी आशाताईंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील सर्वांना तिळगुळ द्या. यानंतर आपण दरवर्षीप्रमाणे माऊली वृद्धाश्रम बोरवाडी या संस्थेला काही मदत करत असतो, तर त्याचा चेक स्वीकारायला मी माऊली वृद्धाश्रमाचे कोषाध्यक्ष दत्तात्रय महाशब्दे यांना स्टेजवर यायची विनंती करतो. माननीय खासदार गिरीश भाऊ यांच्या हस्ते त्यांना चेक प्रदान करण्यात येईल. यानंतर आपल्या सर्व भारतीयांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट म्हणजे श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील नियोजित मंदिराचे बांधकाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ज्या पद्धतीने एकनाथजी रानडे यांनी समाजात प्रत्येकाकडनं काहीतरी रक्कम गोळा करून निधी एकत्र करून विवेकानंद स्मारक उभारलं, त्याच पद्धतीने संघाची भूमिका आहे की प्रत्येकाकडनं काही ना काही रक्कम या मोठ्या कार्याकरता जमा होणं अपेक्षित आहे. संघाने 15 जानेवारी ते 31 डिसेंबर याकरता
राम मंदिराकरता निधी गोळा करण्याकरता एक अभियान चालू केलेलं आहे. त्यात आपण यशोधन पतसंस्थेतर्फे 51,000 आणि यशोधन पतसंस्थेच्या आपल्या अनेक सभासद, संचालक, सल्लागार या सगळ्यांनाही आवाहन केलं आहे. त्यांच्याकडूनही आपल्याला काही निधी मिळतो आहे. असा सगळा मिळून 1,51,000 रुपयाचा निधी आज आपण पुणे महानगराचे कार्यवाह महेशजी करपे यांना खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करणार. जय श्रीराम. यानंतर मी आजचे सत्कारार्थी डॉक्टर दिलीप देवधर यांना 2 शब्द 2 ते 3 मिनिटात बोलावं अशी विनंती करतो. धन्यवाद राहुल. यशोधन नाव सार्थक आहे असं वाटतं. यशाची उज्ज्वल परंपरा आणि यशाला अंतिम असं काही नसतं. सक्सेस इज नॉट फायनल. आणि पतपेढीच्या दृष्टीने धन मिळवायला सुद्धा अंतिम काही नसतं. त्यामुळे तुला यश आणि धन दोन्ही जास्तीत जास्त मिळव अशी प्रार्थना करतो. पुरस्कार खरं तर मी कधीच अर्ज करत नाही असं ठरवलं आहे. पुरस्कार मिळण्यासाठी फक्त सिलेक्शन झालं तरच पुरस्कार स्वीकारायचा असं धोरण असल्यामुळे या पुरस्काराचं सिलेक्शन झाल्यामुळे मी ही स्वीकारलं. आणि दुसरं, सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार मिळाल्यामुळे स्वीकारायचं ठरवलं. कारण आजकाल झालं आहे काय की सामाजिक कार्यकर्ता हा कधीच तरुण पिढीचा काय कोणाचाच आयडॉल किंवा रोल मॉडेल नसतो आणि दुर्दैवाचा भाग आहे. सगळ्यांना क्रीडापटू, क्रिकेटर व्हावंसं वाटतं, नट व्हावंसं वाटतं, राजकारणात पडावंसं वाटतं, पण सामाजिक कार्य करावं आणि ते सुद्धा निरपेक्षपणे करावं असं कोणाला वाटत नाही. आणि त्यामुळे असे पुरस्कार दिला तर कोणाला तरी वाटलं आपण करावं तरी या पुरस्काराचं यश आहे असं मला वाटतं. अर्थात पुरस्कार पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ह्याच्या पलीकडे जाऊन जो काम करतो तोच खरा समाजसेवक असतो. आणि असं काम करणारे लोक जास्तीत जास्त पुढे यायला पाहिजेत. कारण काम हे कधी संपत नाही आणि काम हे सगळ्यापेक्षा जास्ती बोलतं. आणि म्हणून काम करत राहायला पाहिजे सतत. त्यांनी मला 3च मिनटं दिले ते अत्यंत चांगलं आहे की आपण बोलू नये जास्ती, काम जास्ती करावं. काम करताना पुरस्कार मिळतात हा एक भाग असतो, आनंद होतो. कर्म करत असताना कोणी कौतुकाची थाप दिली तर त्याचा आनंद निश्चित होतो. पण कर्म करताना काही वेळेला भोगही भोगायला लागतात, टीकाही सहन करायला लागते. पण गांधींनी एक फार चांगलं म्हटलं आहे जे मला समजायला वेळ लागला होता की कर्मयोग हा कर्मस्वरूपात कायम स्वीकारायला लागतो. कर्माच्यामुळे भोग मिळाला तरी कर्मस्वरूपात स्वीकारायला लागतो. आणि कर्मामुळे सुख प्राप्त झालं किंवा समाधान प्राप्त झालं तरी परत कर्मच करायला लागतं. म्हणजे कर्मापासून आपण कधी अलिप्त राहू शकत नाही. कर्म सतत केलं पाहिजे आणि त्यातच जो समाधान मिळतं त्याला ह्या पुरस्काराचं समाधान फारसं मिळत नसतं. कारण आपलं काम जास्ती बोलतं असं मला वाटतं. आणि 3 मिनटं दिल्यामुळे मी फक्त एवढंच म्हणतो की वर्क स्पीक्स मोर दॅन वर्ड्स. आणि म्हणून मी इथं माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर मी अभयजी माटे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसंच सभागृहामध्ये यशोधन संस्थेवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी जमलेले आपण सर्वजण, पुरस्काराच्यासाठी निवड केल्यानंतर राहुलजींच्याबरोबर जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की फक्त एकूण आठवणींमधल्या तुम्हाला फक्त 2च कुठल्या तरी आठवणी सांगता येऊ शकतील आणि म्हणून फक्त तेवढ्या 2 आठवणी सांगून मी थांबणार आहे. संघाचा प्रचारक म्हणून मी मालेगावमध्ये होतो आणि मालेगावपासनं कनाशी, कळवण वगैरे हे जे सगळे अत्यंत मागास असणारे असे वनवासी क्षेत्र, या क्षेत्रामध्ये पण काम करण्याचा योग हा त्यामुळं मला आला होता. गुही नावाचं एक गाव होतं. या गावामध्ये या वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आणि संघाच्या माध्यमातून
काही छोटे रुग्णसेवेचे प्रकल्प हे चालत होते आणि एक मग धाडसी निर्णय असा झाला की या आजूबाजूच्या सगळ्या गावांच्या मधनं त्या ठिकाणी एखादं आपण ऑपरेशन थिएटरसारखं करून निरनिराळी ऑपरेशनची खूप मोठी गरज आहे ती आपण भागवावी. हे त्या ठिकाणी करणं इतकं अवघड होतं, त्याचं फक्त एकच वर्णन सांगतो की गुही या गावामधनं ST बघण्यासाठी 5 किलोमीटर चालावं लागायचं आणि STत जर बसायचं असेल तर 8 किलोमीटर चालावं लागायचं. आणि अशा ठिकाणी जर का एखादी बाळंतीण अडलेली असेल तर तिला लोक हे अक्षरशः कशा पद्धतीने न्यायचे, 2 काठ्या घ्यायच्या खांद्यावरती आणि खांद्यावरती काठ्या घेऊन त्याच्यामध्ये एखादी झोळीसारखं तयार करायचं आणि त्या बाळंतिणीला धावत धावत घेऊन जायचं. ही 2 जणच घेऊन जायची, 4 जण केव्हा होतील याचं सांगता यायचं नाही, इतकी भयानक स्थिती असायची. आणि अशा गावामध्ये मालेगावमधली काही डॉक्टर मंडळी घेऊन मी त्या ठिकाणी एक ऑपरेशन थिएटरसारखं एक तयार केलं होतं. ते ऑपरेशन थिएटर कसलं, हे डॉक्टर तर मला हसतीलच त्याला ऑपरेशन थिएटर म्हटलं तर. एक तंबू होता आणि त्या तंबूलाच निरनिराळ्या प्रकारचं, आजच्या परिभाषेत बोलायचं तर सॅनिटायझेशन हे करून तो सगळा तंबू हा तयार केलेला होता. आणि त्या ठिकाणी अनेक डॉक्टर हे सकाळपासून निरनिराळे ऑपरेशन करत होते आणि त्याला यशही खूप चांगलं आलं. रांगच्या रांग ही लागलेली होती. दुपारी 3-3:30च्या दरम्यान एक वृद्ध महिला त्या ठिकाणी आल्या. त्यांना थायरॉईडची ही ग्लँड झालेली होती आणि ती एवढी होती की त्यांचा गळा हा दिसतच नव्हता, फक्त ती गाठच या ठिकाणी दिसत होती. आणि इतकी मोठी ग्लँड झालेली. या डॉक्टर मंडळींची चर्चा चालू झाली की या बाईंचं पण आपण ऑपरेशन इथं करूया म्हणून. पण त्याच्यामधले धोके काय आहेत डॉक्टर मंडळी जे असतील त्यांना सगळ्यांना लगेच लक्षात येईल. आणि त्यांच्यात हीच चर्चा चालू होती की इतके धोके जर असतील तर हे करायचं का नाही करायचं. आणि मग अशी चर्चा चालू झाल्यानंतर काही डॉक्टरांचं मत होतं की नाही, हे ऑपरेशन करू नये. काही डॉक्टर म्हणले नाही नाही करूया आपण, या ठिकाणी आपण सगळं यशस्वी हे करू शकू. आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ती चर्चा सगळी मी ऐकत होतो. खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र हे काय माझं नव्हे, पण तरीसुद्धा धाडसाने त्याच्यामध्ये मी म्हटलं त्यांना, किंवा म्हटलं मला एक सुचवावं असं वाटतं. म्हटलं इतका वेळ सकाळपासून आपण इथं ऑपरेशन केली, 3:30पर्यंत आपल्याला कुठलंही अपयश आलेलं नाही आहे. जर का तुमच्या चर्चेवरनं मला असं वाटतं की ह्या बाईंना खूप मोठा धोका आहे आणि जर का यांचं ऑपरेशन तुम्ही या ठिकाणी केलं आणि जर का ते अयशस्वी झालं तर सकाळपासून जेवढी ऑपरेशन तुम्ही केलेली आहेत या सगळ्या ऑपरेशनवर एक मोठा काळा डाग येऊन जाईल. त्यामुळं मला तरी अशी तुम्हाला आग्रहाची विनंती करावीशी वाटते की हे ऑपरेशन करू नये. हे मी वाक्य उच्चारल्यानंतर त्या प्रत्येकामधला डॉक्टर हा क्षणार्धात जागा झाला आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही ऑपरेशन करायचं, आम्ही अँटीबायोटिक्स वगैरे डोस सगळे देऊ वगैरे सगळं देऊ आणि त्या बाईंना आम्ही ठीक करू. मी त्यांना म्हटलं तुम्ही एवढं सगळं म्हणताय पण निदान म्हटलं माझी एक विनंती ऐका. म्हटलं त्या मंडळींना, म्हणजे घरची जी मंडळी त्यांच्याबरोबर बाईंच्या बरोबर आलेली आहेत त्यांना इतक्या काही अटी सांगा की या पाळणं अशक्य कोटीतलं होईल. सकाळी 7:38 बरोबर पूर्वेकडं तोंड करून अमुक अमुक ही गोळी आत्ता खाल्ली पाहिजे, 7:45ला ही खाल्ली पाहिजे, 7:38ला ही खाल्ली पाहिजे, असं सगळं काहीतरी सांगत राहा की जे पाळणं अशक्य कोटीतलं व्हावं. म्हणजे जर का उद्याला या बाईंना अपयश आलं आणि त्यांचं जर का काही दुर्दैवाने घडलं तर मला म्हणता यावं की तुम्ही हा पाळला नाहीत नियम म्हणून असं झालं. कारण म्हटलं तुम्ही सगळे डॉक्टर मंडळी इथनं निघून जाल, मला इथं नंतर यायचं आहे पुन्हा आणि त्यामुळं मलाही तिथला ॲक्सेस हा राहायला पाहिजे. आणि असं सगळं झालं. सुदैवाने त्या बाईंचं ऑपरेशन अत्यंत यशस्वी झालं. 8-10 दिवसानंतर मी पुन्हा ज्यावेळेला त्या गावामध्ये गेलो त्यावेळेला त्या बाईंच्या घरी जाऊन चहा वगैरे पिऊन आलो व्यवस्थितपणे. इतकं व्यवस्थित हे ऑपरेशन होऊन गेलं. असेही प्रसंग आयुष्यामध्ये घडत जातात. प्रचारक हे आयुष्य थांबल्यानंतर मी ज्यावेळेला इथं पुण्यामध्ये परत आलो होतो, माझा निवास हा तुळशीबागेच्या जवळ आहे आणि तिथलं जे दत्त मंदिर आहे या दत्त मंदिरामध्ये आपण एक संस्कार केंद्र चालवावं असं मला वाटत होतं. दत्त मंदिराचा हा परिसर सगळ्यांना आपल्या परिचित आहे आणि तिथं संस्कार केंद्रासाठी दर रविवारी पाटी लावली. पहिल्यांदा अनेक मुलं मुली ही यायला लागल्या आणि त्यातली मुख्यत्वे येणाऱ्यांची जी संख्या होती या मुलामुलींची ती सगळी शेजारच्या तिथली मुलं मुली ही येत होते संस्कार वर्गाला. 3-4 महिने व्यवस्थित संस्कार वर्ग चालल्यानंतर मी त्यांना असं म्हटलं की अहो आपण सकाळी 9 वाजता रविवारी जमतो
त्यामुळे आपला व्यायाम वगैरे काही होत नाही. आपण थोडं लवकर येऊया का? सकाळी 7 वाजता जर का आपण संस्कार वर्गासाठी जमलो तर आपल्याला व्यायाम करता येऊ शकेल, आपलं शरीर चांगलं सुदृढ होईल. ती मंडळाची जे तिथलं जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरातली सगळी मंडळी जी आहेत ती म्हणत आहेत की आम्ही यांना पौष्टिक खाणं द्यायला तयार आहोत, भरपूर केळी वगैरे देता येतील, पेढे वगैरे देता येतील. तर आपण 7ला सुरू करूया. मी म्हटलं, त्या सगळ्या मुलांनी होकार भरला. पुढच्या रविवारी सकाळी 7 वाजता बघतो तर 3-4 जणं पण नव्हती की ज्या वेळेला एरवीच्या रविवारला 80-80पर्यंत संख्या असायची, 4 जणांची संख्या. मलाही एकदम आश्चर्य वाटलं की असं का घडलं. म्हणून मी जी मुलं आलेली होती त्यांना म्हटलं, अरे जा रे, तुमची मित्रमंडळी का आली नाहीत जरा बघून या, मी इथं थांबतो थोडा वेळ, आपण चौकशी करूया आणि त्यांना तुम्ही घेऊन या काय झालं म्हणून. ती मुलं जी आलेली होती ते त्या ठिकाणी गेली परत, आणि केवळ दुसऱ्या त्यांच्या मित्रांना घेऊन न येता त्यांच्या अनेक आयासुद्धा मला भेटायला म्हणून तिथं दत्त मंदिरामध्ये आल्या. मलाही आश्चर्य वाटलं, ह्या कशा काय आल्या. आणि मग त्यांनी जे मला सांगितलं ते ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. त्यांनी सांगितलं की तुम्ही अहो त्यांना सगळ्यांना सकाळी 7 वाजता बोलवलं, तुमची कल्पना खूप चांगली आहे, पण आम्ही रात्री ज्या अवस्थेमध्ये असतो ती अवस्था आमच्या मुलामुलींनी बघू नये असं आम्हाला वाटत असतं, म्हणून रात्री जेवायच्या अगोदरच त्यांना आम्ही 7-7:15 वाजता अफूची गोळी ही खायला देत असतो, अफू खायला देत असतो, आणि त्यामुळं ही आमची मुलं मुली 9पर्यंत सकाळी दुसऱ्या दिवशी उठूच शकणार नाहीत, आणि त्यामुळं तुम्हाला जर वर्ग घ्यायचा असेल तर तुम्हाला 9लाच घ्यायला लागेल. मी हे वाक्य ऐकलं आणि लगेच सांगितलं, ठीक आहे, आपण 9पासूनच वर्ग सुरू करूया. अशा स्वरूपाची सेवा कार्य करण्याची खूप मोठी आवश्यकता या आपल्या समाजामध्ये आहे, आणि सुदैवाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमधनं अशा प्रकारचं काम करणारी अनेक मंडळी ही या ठिकाणी उपलब्ध पण झालेली आहेत. या सगळ्यांना अभिवादन करतो. आणि हा पुरस्कार म्हणजे हा माझ्या एकट्याचा पुरस्कार नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक की जे कदाचित आज इथं या व्यासपीठावर उपस्थित राहिले नाहीत, पण ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारची अनेक सेवा कार्य केलेली आहेत त्या सगळ्यांचा पुरस्कार आहे. त्यांच्या वतीने मी तो स्वीकारतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद अभयजी. यानंतर मी गिरीश भाऊंना समारोपाकडे बोलायची विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र डॉक्टर दिलीप देवधर, चार्टर्ड अकाउंटंट अभयजी, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंतजी रासने, नगरसेवक इनपुरे, नगरसेविका खडकेताई, माऊली, आमच्या क्षीरसागरताई, राहुल, उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्रांनो, मला याची कल्पना आहे की पुढं कार्यक्रम आहे आणि तो एकपात्री असल्यामुळे आमचं बहुपात्री भाषण मी काही करू इच्छित नाही, कारण मलाही तो बघण्याची इच्छा आहे. कारण खूप वर्षापूर्वी मी हा कार्यक्रम पाहिला होता देशपांडे सरांचा, त्याच्यानंतर आज योग आला आहे. सर्वप्रथम मी पतसंस्थेच्या यशोधनच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. एक लोकप्रतिनिधी या नात्यानं समाजात काम करत असताना डॉक्टर अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, आशा वर्कर्स असतील, व्यायामशाळा असतील, वाचनालय असतील, आणि समाजाची गरज म्हणून थोडेफार पैसे लागतात, पतपेढ्या असतील, या सगळ्यांचं जाळं हे मी विणायचं ठरवलं. आणि मला सांगायला आनंद होतो, आता जरी मी शहराचा खासदार झालो असलो तरी 25 वर्ष ज्या कसब्यामध्ये मी काम केलं आमदार म्हणून, तिथे आज अक्षरशः अनेकविध या संस्था आहे, ह्याच्यापेक्षाही आणखीन दुसऱ्या आहेत. वेळाअभावी मी क्रीडांगणं असतील, तालमी असतील, जिम असतील. आणि म्हणून माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा मराठीत नेहमी असं म्हणतात की सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही. आणि म्हणून छोट्या मोठ्या गरजा भागवणाऱ्यात अशा पतसंस्था आणि प्रामाणिक काम केल्यानंतर करोडो रुपयाचा व्यवसाय, आणि कुठंही गालबोट लागेल असं कोणाचंही वर्तन नाही, मानधनही घेत नाहीत, बाकी काही चहापाणी पण घेत नाहीत, स्वतःच्या खर्चाने काही केलं तर इतकी पथ्य पाळून यशोधनचे माझे सगळे सहकारी काम करतात. आणि म्हणून 27 वर्ष सलग
मी या कार्यक्रमाला येतो, कारण मला असं वाटतं की असं चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी केलं पाहिजे. आणि म्हणून सर्वप्रथम यशोधनच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. व्यासपीठावर माझे नगरसेवक पण आहेत. रासनेजी तर स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. मी एकेकाळी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. त्यांच्या हातामध्ये खूप गोष्टी असतात चांगल्या की ज्या त्या करू शकतील. आणि आज महापालिकेत कोरोनामुळे टॅक्स वगैरे वसूल झाला नाही. विशेष कौतुक म्हणजे मुंबई महापालिकेपेक्षाही जास्त टॅक्स वेगवेगळ्या कल्पना सुचून हेमंतजी रासनेंनी पुणे महापालिकेच्या तिजोरीत भर घातली की ज्याचा उपयोग तुमच्या आमच्या विकास कामाला होणार आहे. राजेशजी येनपुरे हे सर्वदूर संपर्कात, गणेश मंडळ असो, व्यायामशाळा असो, तालमी असो, रिक्षा स्टँड असो, सर्व ठिकाणी संचार असतो आणि सहज उपलब्धता हा एक त्यांचा गुण आहे. तेही आज इथे आहेत. आमच्या गायत्रीताई ह्या देखील महिलांचे अनेक प्रश्न. मध्ये एकदा एक मुलगी माझ्याकडे आली, मी हॉस्टेलला राहते भाऊ, मला थोडा त्रास होतो आहे, कोणीतरी आमचा काही चेष्टा करतं आहे. मी तिला फोन केल्यावर तडक तिकडे गेली, सगळा बंदोबस्त केला. परत त्या मुली मला सांगायला आल्या की आता आम्हाला कोणी त्रास देत नाही. इतकं बारीक लक्ष ठेवून ही मंडळी काम करतात. आता डॉक्टर दिलीप देवधरांबद्दल काय बोलावं हा मला थोडा प्रश्नच आहे, कारण दिलीप आणि आम्ही शाळेपासून बरोबरच, माझा वर्गमित्र आहे. आता तो फार मोठा आहे, तो डॉक्टर झाला, खूप चांगली सेवा तो करतो आणि त्याचं अभयनी वाचलं सगळं क्वालिफिकेशन. डॉक्टर मला तर एकादमात वाचणं थोडं अवघडच आहे ते. म्हणजे आम्ही आपले कसे बसे 11वी BCom वगैरे आमच्या पद्धतीनं झालो. पण डॉक्टर असून जर्नलिझम पण, डॉक्टर असून आर्ट्स साईडला पण, आणि विविध संस्थात, म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या मनात जो डॉक्टर असतो म्हणजे तो औषधाने तर माणसाला बरा करतोच, पण गोड बोलून अधिक विश्वास देऊन अधिक बरा करतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अनेक वेळेला आम्ही भेटत असतो, काही सार्वजनिक कामांकरता ते येत असतात आणि खूप सामाजिक काम करण्याची हौस आहे. डॉक्टर एक वृद्धाश्रम पण चालवतो, मी जाऊन आलो आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं. ती काळाची गरज आहे आणि म्हणून अशा गुणी माणसाचा आज आपण सत्कार करता आहात. निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं काम आमचा दिलीप हा करत असतो आणि म्हणून त्यालाही मी शुभेच्छा देतो. अभयचंही हेच आहे. अभयलाही मी खूप लहानपणापासून ओळखतो. त्याच्या वडिलांबरोबर काम करण्याची संधी नारायणरावांबरोबर ही आम्हाला मिळाली. आणि वक्तशीरपणा कसा असतो, कामाचं नियोजन कसं करायचं, लिहून कसं काढायचं, हिशोब कसा ठेवायचा. म्हणजे नारायणराव बैठकीत बसले तर सतरंजीला घडी पडली तरी त्यांना चालायचं नाही, अशी त्यांची शिस्त होती. आणि अभय एवढं चार्टर्ड अकाउंटंट वगैरे झाल्यानंतरही संघाच्या माध्यमातून आणि अनेकविध संस्था, श्री श्री रविशंकर आहे, चार्टर्ड अकाउंटंटची संस्था आहे, त्याचं पदाधिकारी, हे इतकं सोपं नाही. जनता सहकारी बँक, त्याच्यात सर्व पदांवरनं जाऊन आज अध्यक्षपदी त्याची निवड झाली आहे. आणि आज काळाची गरज म्हणून अत्यंत ज्याला गरज आहे त्याला मदत करण्याचं काम अभयच्या माध्यमातून जनता सहकारी बँक करत असते. आणि म्हणून अभय तुझं पण करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आज नारायणरावांची पण आठवण या निमित्ताने मला येते आणि अत्यंत नम्रपणे, कधी आवाज वाढवून मी अभयला बोलतानाच पाहिलं नाही आहे. एकदा सांगायला लागेल की तुझा आवाज वाढून दाखव, मला ऐकायचं आहे कसा आहे तो. इतकं शांतपणे सगळं तो काम करत असतो. फार मोठी बँक आहे, मल्टीस्टेट आहे, व्यवहार खूप मोठे आहेत आणि म्हणजे कशालाही स्पर्श न करता कर्ज देणाऱ्याचा चहा देखील न पिणारा हा अध्यक्ष आहे आणि पण सगळ्यांना मदत करत असतो. यशोधन पतसंस्थेने आज अशा 2 गुणी नेत्यांचा म्हणा किंवा त्या व्यवसायातल्यांचा सत्कार केला, ही खूप अभिनंदनाची गोष्ट आहे. त्यामुळे अधिक वेळ आपला घेत नाही. संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो आणि
यशोधन संस्था जसं आत्ता श्रीराम मंदिराला मदत केली, वृद्धाश्रमात मी पण जाऊन आलो आहे, ते अनेक जण मदत करतात. त्यांनाही सामाजिक भान खूप आहे आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळाचा बिल वाटप नंतर जाताना, पण आजच संक्रांतीच्याही शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद. धन्यवाद भाऊ. व्यासपीठावरील सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेने हे नाट्यगृह आपल्याला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचेही आभार. धन्यवाद.